आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है आज मौसम। काय झालं शालिनी, तुमचा चेहरा असा का दिसतोय रागावलेला? आमच्याशी काही बोलायचंय, म्हणजे काही काम आहे का? बोलायचं नाही, विचारायचंय। काय तुम्ही इतके खुश कसे काय हो? गाणी वगैरे म्हणताय जसं काही अर्जुन आपल्याकडे कायदेशीररित्या परत आलाय। हो, त्या मणीने अर्जुन पळवून नेलाय आपल्या घरातनं। तो अर्जुनचा बाप बनणार आहे आणि स्वानंदी त्याची आई। आणि तुम्हाला काहीच नाहीये, तुम्ही आरामात गाणी गाताय। त्यांचे पेपर हरवलेत म्हणून काम लांबणीवर पडलंय। उद्या नवीन पेपर बनवून घेईल तो आणि मग त्यांच्याकडे कायदेशीररित्या अर्जुन जाईल। मला काहीच वाटत नाहीये, जरा विचार करा। मी असं होऊन देणार नाहीये, त्यांना अर्जुन नाही मिळवून देणार। तुम्ही काहीतरी करा। शालिनी जरा शांत व्हा। तुम्हाला वाटतंय तसं काही होणार नाहीये। तुमचं म्हणजे ना बोलाची कडी आणि बोलाचाच भात। एक मिनिट, मला असं वाटतंय की तुम्हाला अर्जुन नकोय म्हणून तुम्ही इतके निष्क्रिय झालात। तुमच्या जागी दुसरं कोणतरी असतं ना आकाशपता एक केलं असतं अर्जुनला मिळवण्यासाठी। बस झालं शालिनी, काय बोलताय तुम्ही? मी करत नाही एवढंच फक्त तुम्हाला दिसतं, पण आतापर्यंत तुमच्यासाठी घरासाठी आपल्यासाठी काय काय करत होतो याची तुम्हाला जाणीव नाहीये। आणि ते पेपर्स मिळवण्यासाठी मी काहीही करत नाही असं तुम्हाला वाटतंय का? अहो तुम्ही त्या दिनाला दिन्या, कोण आहे हा दिन्या? अहो अहो, हा मणी असा कुठे गेलाय? दिसत पण नाहीये। उभं राहून माझे पाय दुखतील। आधीच दिवसभर काम करावं लागलंय ना, म्हणून त्याच्यावर लक्ष देता आलं नाही। कुठे गेला असेल? काय करतोस तू? मणी मागे हो। मणी, हे बघ, तू प्लीज मागे हो। मणी, मणी काय करतोस? मणी लांब हो। मणी, हे बघ, मी तुला सांगते, तुला मणी हात नको लावू मला। मणी लांब हो। मणी लांब हो। मणी, तुझी हिम्मत कशी झाली तिच्या जवळ जाण्याची? मणी, मणी आपल्यावर हात उचलतो। सुजित, मणी मणी त्याला सोड। आपल्यावर हात उचलतो तो? तुला गायरा गायरा वाटलो मी? हिम्मत कशी झाली तुझी हात उचलायची? मणी सोड। तुला नाही सोडणार बेटा मी। बाजूला ठेव, बाजूला बाजूला हो। सुजित माझा मुलगा आहे। असेल, आपल्यावर हात उचलला त्याने, त्याला नाही सोडणार। तो तुला मणी समजतोय आणि मणीला तो मारतोय, तुला नाही। शांत हो जरा, शांत हो जरा। दिन्या, डॅड काय बोलताय तुम्ही? हा माणूस कोण आहे?
कुठल्या माणसाला तुम्ही घरात घेऊन आला डॅड? प्लीज आम्हाला सांगा. दिन्या, हा मणी नाहीये. मी दिन्या म्हणालो? नाही दिन्या नाही, हा मणी आहे. मी आपलं ते फोनवर त्या आमच्या कार्यकर्त्याशी बोलत होतो ना, ज्याचं नाव दिन्या म्हणून माझ्या तोंडून निघालं. हा मणी आहे, मणी. हा आपण मी मणीच. हा मणी. लपवाछपी बस झाली तुमची आता. माझी खात्री पटलीये, हा मणी नाहीये. शालिनी, तुम्ही उद्या म्हणाल मी भालचंद्र सरपोतदार नाहीये खात्रीपूर्वक, परवा म्हणाल हे सुजित सरपोतदार नाहीयेत खात्रीपूर्वक. तुमच्या खात्रीने माणसं बदलत नाही, ती तशीच राहतात. मणी, जा तू तुझ्या आउट हाऊस मध्ये जा. एक मिनिट. हा मणी असूच शकत नाही. मणीच्या हातावर जी जन्मखूण आहे ती ह्याच्या हातावर नाहीये. मला सांगा, खरा कोण आहे हा? डॅड सांगा, हा कोण आहे? याला तुम्ही आपल्या घरात घेऊन आलात. आणि हा इतका मणीसारखा कसा दिसतो? डॅड सांगणार आहात का तुम्ही? सुजितराव, जरा हळू बोला. हे सगळं समजा स्वानंदी आणि नीलमनी बघितलं किंवा ऐकलं ना, तर आपल्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होईल. जरा हळू बोला तुम्ही. त्यांचं नका सांगू. तुम्ही आम्हाला सांगा, हा घरात कोण आलाय आपल्या? आता लपवाछपी बस झाली. हा तुमचा अंदाज बरोबर आहे. हा मणी नसून दिन्या आहे. मी साताऱ्याला गेलो होतो. ह्या दिन्याने आपल्या जमिनीवर कब्जा केला होता, म्हणून म्हटलं बघूया ना कोण आहे हा. तर मग हे असं आहे. अरे बापरे, आपला अर्जुन आपल्याला परत मिळावा यासाठी केवढी मोठी जोखीम पत्करलीत. डॅड, इतकं डिट्टो. इट्स मिराकल डॅड. पण मग डॅड हे आम्हाला का नाही सांगितलं? कारण तुमच्यावर माझा विश्वास नाही. तुमच्या तोंडात तिळही भिजत नाही. काही ना काहीतरी तुम्ही प्रॉब्लेम उभा करता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्या पुढे जे काही करायचंय ते मी आणि हा दिन्या करणार आहोत. तुम्ही तुमचं तोंड गप्प करा आणि शांत बसा. दिन्या, मणी, दिन्या तुझा आउट हाऊस मध्ये जा.
का सापडेचा नाही तो सुचेत, पण आपल्यावर हात उचलतो, दिनावर हात उचलतोय. या दोघी खुन्नस का देत आहेत? मणीचा अवतार हल्ला तर नाहीये ना? यांना काही डाऊट तर नाही आलाय ना? अर्जुन झोपला पण काय झालंय? दोघी जणी एकदम गप्प गप्प हे झालंय. माझं काही चुकलंय का? माझ्यावर रागावलाय का जिंदगी? आई अगं तू तरी सांग. का वागतोस तू असं? काय चाललंय तुझ्या मनात? सांगशील? का असे धक्के देतोयस आम्हाला? मणी सर, अजून काय लपवणार आहात तुम्ही आमच्यापासून? काय लपवलं? काय लपवलं? तू आम्हाला सांगितलंस की गुंडांनी तुझ्या हातातनं पेपर हिसकावून घेतले आणि तू वकिलाला फोन करून ट्रू कॉपी बनवायला सांगितलं होतंस ना आम्हाला? आज वकील स्वतः इथे आले होते आणि ते म्हणाले की तू त्यांना काहीच सांगितलेलं नाहीयेस. आणि ते तर म्हणाले की त्या दिवसानंतर तुम्ही त्यांना एक फोन सुद्धा केला नाही, म्हणून ते भेटायला इथे घरी आले होते. ते आलं माझ्या लक्षात आलं. ते काहीतरी गैरसमज झाला असेल वकिलांचा. मी काम करतो ना, मी जातो बोलतो त्यांच्याशी आणि जो काही गैरसमज झालाय तो दूर करून येतो. पाहिलं मॅडम, पाहिलं ते कसे वागतात? जेव्हा जेव्हा मी यांच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा हे खोटे बोलतात. मला यांच्यावर विश्वास ठेवायला भीती वाटतेय. कुठे स्वानंदी? स्वानंदी दोघे उचकून गेले. परत यांच्या मागे मागे करा. त्या म्हाताऱ्याला जो कागद पाहिजे तो याच दोघी मिळवून देणार आहेत. त्याच्याहून अडकलो आहे मी. डॅड तुम्ही खरंच खूप सॉलिड आहात. म्हणजे हा दिन्या तुम्हाला तिथे दिसणं, हा इतका मोठा प्लान तुमच्या डोक्यात येणं, तो एक्झिक्यूट करणं, तुम्ही कमाल आहात. मॉम बघ ना, डॅडनं आपल्याला म्हणत सुद्धा लागू दिली नाही सगळ्या गोष्टींची. हो ना, ताकास तूर लागू दिला नाही तुम्ही आम्हाला. पण तुम्हाला त्याची काही किंमत आहे का? मी एवढं सगळं प्लॅनिंग करतो, एवढी मोठी रिस्क घेतो, बरे सगळं कोणासाठी करतो? तर तुमच्यासाठी. सुजितराव, तुम्ही लांब कुठेतरी तुम्हाला काहीतरी संकट दिसतं तर तुम्ही जवळ बोलवता आणि त्याला कवटाळता. तुम्ही सुद्धा असा मूर्खपणा करता की प्रत्येक वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये अडकता. बरं, ह्या सगळ्यातनं कोण सोडवतं? तर मी सोडवतो. त्या घरासाठी आजपर्यंत मी काय काय नाही केलं सांगा ना. पण तुमच्या दोघांचा विश्वास काय मी कमवू शकलो नाही आणि म्हणून सगळे माझे प्रयत्न व्यर्थ जातात. कळतो पण वळत नाही. पण ह्यावेळी मला माफ करा. ह्या वेळेला प्रश्न माझ्या नातवाच्या कस्टडीचा होता म्हणून मी जास्त चिडले. डॅड आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी तुम्हाला खूप बोललो, वाटेल तसं बोललो. तुम्ही न बघता पेपर्सवर सह्या केल्यात, त्यामुळे मी तुमचा अपमान सुद्धा केला. सॉरी डॅड. आय वॉज सो रॉंग. आय वॉज सो फुलिश. खरंच सॉरी. एक मिनिट, ते सगळं राहू दे. तुम्ही सांगा, हा दिन्या इकडे, मग खरा मणी कुठे आहे?
म्हणजे तो जिवंत आहे की त्याचं झाड लावलंय तुम्ही. आहे तू जिवंत आहे. कसं आहे ना, जोपर्यंत मणी आपल्याला हे सांगत नाही की ते पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स त्यांनी कुठे ठेवले, तोपर्यंत त्याला जिवंत ठेवावं लागणार आहे. दिन्या सुद्धा त्याच्या परीनं प्रयत्न करतोय ते पेपर्स मिळवायला. आणि शालिनी, तुम्हाला सांगतो, एकदा का ते पेपर्स आपल्या हातात आले आणि अर्जुनचा आपल्याला ताबा मिळाला की हा दिन्या त्या दोघींना यमसदनी पाठवणार आहे कायमचा. आणि मग हा चॅप्टर आपल्या आयुष्यात कायमचा बंद. डॅड, हा किती ब्रिलियंट प्लॅन आहे. पण या सगळ्याचा संशय तुमच्यावर नाही का येणार? येऊ शकतो ना, पण मी जर येऊन दिला तर ना. इतकी वर्ष राजकारणात आहे, ते काय उगाच नाहीये. आणि मी असं काहीतरी घडवून आणीन ज्यामुळे त्यांचा मृत्यू अपघातीत झाला असं सगळ्यांना वाटेल. माझा त्याच्याशी काही संबंध नसेल. डॅड, खूपच कमाल प्लॅन आहे. थँक्यू. पण डॅड, म्हणजे हा प्लॅन एक्झिक्यूट होण्यासाठी अजून किती दिवस लागतील? आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काही मदत करू? काही नको सुजितराव, मला तुमची मदत नकोय. तुम्ही मदत न करणे हीच माझ्यासाठी मदत असणार आहे. आणि बघा, तुम्ही याच्यात उगाच लक्ष घालू नका. येस डॅड. हा दिने आत्ताच तर गेला आणि लगेच फोन का करतोय? काही गडबड तर नाहीये ना? डॅड, हो, अहो मी तुमच्यासाठी ग्रीन टी बनवून आणते. सुजित, काहीही म्हण, काका ना कमाल आहे. अँड नो डाऊट इतके वर्ष ते पॉलिटिक्स मध्ये टिकून राहिले. काय कमाल टोक आहे, कमाल. नाही म्हणजे सगळं करून नामानिराळ कसं राहायचं ना, हे त्यांना बरोबर माहिती. ही इज जस्ट अमेझिंग. हा सुजित, जस्ट अमेझिंग. तनिष, तनिष, मगाशी त्या दिन्यानं तुला काही केलं तर नाही ना? नाही सुजित, पण तू आलास म्हणून वाचले. नाहीतर आय डोंट नो त्याने काय. तनिष, काही नाही होणार तुला. मी काहीच होऊन देणार नाही तुला. जोवर तुझा हात सुजितच्या हातात आहे ना, तुला कोणी हात पण नाही लावू शकणार. तुला हार्म करणं तर खूप दूर राहिलं. ऐक, त्या दिन्याने तुला काही केलं, तुला काही बोलला, तुझ्याकडे बघितलं जरी ना, मला सांगायचं. मी बघतो त्या दिन्याचं काय करायचं. मी त्याला पोचवतो बरोबर. स्वानंदी, आई, तुम्ही दोघी न चिडता पहिले हे बघा प्लीज. हा तो ट्रू कॉपीचा अर्ज आहे. मी हे तुम्हाला सांगितलं नाही कारण एकतर सरपोतदार त्या वकिलांना पण ओळखतात, आपल्या देशमुख वकिलांना. त्यांनी
देशमुख वकिलांना व्यवस्थित काम करू दिलं नसतं, पाळत ठेवली असती, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, कदाचित तुमच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. म्हणून मी हे कुणालाही न सांगता एका वेगळ्या वकिलाकडून करून घेतलंय. पण हे सगळं आम्हाला कसं कळणार? तू सांगायला हवं होतंस ना. सॉरी, आमचं चुकलं. तू एवढं सगळं करत होता आणि आम्ही तुझ्यावर रागावलो. मणी सर, खरंच सॉरी. चुकलंच आमचं. हो, पण तुम्ही आम्हाला काहीच सांगत नव्हतात म्हणून हे सगळं घडलं. खरंच मनापासून सॉरी. नाही, खरं तर मी पण तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होतं, पण काय झालं ना, मी मध्यंतरी जे सतत बाहेर जात होतो ना, ते या कामासाठी. हे काम पूर्ण झाल्यानंतर मला तुम्हाला दोघींना सरप्राईज द्यायचं होतं. तुमचा खुश झालेला चेहरा बघायचा होता मला. पण तुम्ही तर माझ्यावर चिडून मोकळ्या झालात. आम्हाला कसं कळणार म्हणे? सांग ना. आम्हाला थोडी तरी कल्पना दिली असतीस तर कळलं असतं ना. तू सतत बाहेर असायचा. आम्ही काय करणार? पुन्हा एकदा आम्ही दोघी तुला सॉरी म्हणतो. सॉरी. नाही, तुम्हाला त्रास झाला मान्य आहे, पण हल्ली तुम्ही माझ्यावर खूप अविश्वास दाखवायला लागलात. माहित नाही, कायम संशय घेता. मी त्या लायकीचाच नाही राहिलोय बहुधा. असं नाहीये म्हणे. आम्ही म्हटलं ना की आमचं चुकलं. सॉरी. पण तूच मला सांग की आम्ही तुझ्यावरच विश्वास ठेवणार ना. मणी सर, खरंच सॉरी. चुकलंच आमचं. नाही नाही, सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. काय माणसं बदलतात. तुम्ही, मला असं वाटतंय तुम्ही दोघी पण बदलल्या. ते जे माझ्यावर सतत संशय घेत आहेत, ठीक आहे, हे सगळं झालं की आपण लवकरात लवकर इथून बाहेर पडू आणि नव्या जागी जाऊ. हो मणी सर, आपण इथनं कुठेतरी लांब निघून जाऊयात. इतकं लांब की जिथे या सरपोतदारांच्या घरातली कुणाचीही सावलीही पडता कामा नये. जाऊयात. हा, बरं झालं मला आठवलं, ते पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स कुठे आहेत?